एकच आवाज आला आणि तो पण पुण्यावरून आलेला आवाज. बाकीच्यांनी बोला की नमस्कार. अंगाशी आता कसं जरा बरं वाटलं. मी आज सावित्री ज्योतिबा फुले नाव समजसने ठाव असेल ना. पब्लिकने बोलायचंय बर का. विद्रोही संमेलनाला आलोय आपण, गपचूप बसायसाठी नाही आलेलो. नाव समजसने ठाव असेल ना. होय 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 होय, नाव समजसने ठाव आहे. मी काय काय काम केली हे बी ठाव असेल. काय काय काम केली बरं म्या. मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, घरचा पाण्याचा हौद खुला केला. हे समजा तुम्ही असं ठाव आहे की. अहो पण मी माझी कहाणी सांगते आणि ध्यान देऊन ऐका. विद्रोही साहित्य संमेलनामध्ये सावित्रीबाई सादर करायची म्हणजे लई गोड वाटते बघा. जिथं जिथं विद्रोही साहित्य संमेलन असते, प्रतिमा आणि किशोर जिथं जिथं बोलवतात तिथं ही सावित्री येत असती बघा आणि आपली कहाणी सगळ्यांना सांगत असती बघा. नीट ध्यान देऊन ऐका. मी सावित्री ज्योतिबा फुले. आवाज. मी सावित्री ज्योतिबा फुले. नायगाव माझा माहेर, खंडोजी नेवसे पाटलाची मी पोर. अहो पाटलाची पोर होती म्या. माझं समद पाड कौतुक बघा पुरं केलं जायचं. म्या काय बी हाट केला तरी बी माझा हाट पुरा केला जायचं बघा. महाबाप पाटील होता. अख्ख्या पंचक्रोशी मध्ये माझ्या बापाच्या नावाचा दबदबा होता. कुणाचा काय बी प्रश्न असला की माझ्या बापाकडे यावं. महाबाप समद्यांचा प्रश्न सोडवायचा बघा. अहो संभ्याने बायको नांदवली नाही तरी माझ्या बापाकडे यावं. आता इथं संभ्या नावाचं कोण नाही ना. हा नाही तर म्हणते माझं भांडण यांनी कुठे इथं आणलं. संभ्याने बायको नांदवली नाही तरी माझ्या बापाकडे यावं. महाबाप संभ्याला बोलून घ्यायचा आणि म्हणायचा, अरे संभ्या बायकोला नांदवत नाहीस म्हणजे काय. हा गुमान घेऊन जा घरला तिला. संभ्या लटा लटा कापायचा ना. म्हणायचा म्या कुठं काय म्हणतोय, म्या कुठं काय म्हणतोय. म्हणून गुमान बायकोला घेऊन घरला जायचा. मी हे समज लहानपणी बघत असायची. मला असं वाटायचं आपण बी मोठं झाल्यावर काहीतरी करावं. मला असं वाटायचं आपण बी मोठं झाल्यावर लोकांचा प्रश्न सोडवावं. असं मला लहानपणापासून वाटायचं बघा. मी लहान असताना माई बी माझा लई लाड करायची बघा. जशी का तुमची माई लाड करते का तुमचा, तशी माझी माई माझा लाड करायची बघा. अशी का जात्यावर बसली का जात्याच्या बोव्यांमध्ये माझी माई कशी म्हणायची बघा. नाय गावाच्या चावडीला सोन्याईचा दरवाजा, सोन्याईचा दरवाजा गजुन्या गादीवर नवराजा. सावित्री लाड एकी लेक धरी बापाच्या धोतराला, धरी बापाच्या धोतराला गलेक सोबतीचा तुराला. टाळ्या वेळा वाजवायची. भरपूर जेवण झालेलं दिसतंय बा. हा तो माई आई बघा ती जात्याच्या मोबाईलमध्ये महा नाव घ्यायची. मला लई गोड वाटायचं. आई महा लाड करायची. आता असं उभं राहून जात्याच्या वया म्हणता येत नाही बरं का पोरा. हो नाही तर आजकालची पोरं झेंजी म्हणतात त्यांना. सगळे अशी मोबाईल मध्ये अडकलेले असतात. त्यांना असं वाटण असं उभं राहून जात्यावर वया म्हणतात का पोरा. हो माईक असं स्टँडचं आहे आणि स्टँडच्या माईक वरती बोलायसाठी उभं राहून जातीच्या वावा म्हणलेलं. हा हे पोरांना लई इसकाटून सांगायला लागते बघा. हा तर बघा माई माझा लई लाड करायची. माई मला घेऊन बाजारला जायची. जशी तुमची माई तुम्हाला घेऊन बाजारला जायची बघा, तशी माझी माई मला बाजारला घेऊन जायची. शिरवळ मध्ये बाजार भरायचा. असं शिरवळच्या बाजारामध्ये आम्ही गेलेलो. आईने मला विचारलं, सावित्री तुला काय घ्यायचं ग. तेव्हाच्या टायमाला मला जिलबी लई आवडायची बघा. तुम्हाला बी आवडत असेल की जिलबी. होय होय होय. तेव्हा तर गाणं निघाले, जिलेबी बाई. होय होय मला जिलबी लई आवडायची बघा. आईला म्हणलं, आई मला जिलबी घेऊन दे ना. आईने मला असा जिलबीचा पुढा हातामध्ये घेऊन दिलेला. अशी रस्त्याने मी जिलबी खात खात चाललेली. तेवढे ते गोरा साहेब समोरून आला.
आता गोरा साहेब म्हणजे काय ठाव आहे? तवाच्या टायमाला गोऱ्याचं राज्य होतं. इंग्लिश इंग्लिश, होय होय, गोऱ्याचं राज्य होतं. गोरा साहेब समोरून आला. गोरा साहेब म्हणतो कसा, हे बेबी रस्त्याना जाताना खाय बे खायचं नाही. या बाया मला काय बी कळाय ना. म्हणलं यो बाबा जिलबीच्या पुड्याकडे बघतोय, असं असं बोट करतोय. म्हणलं जिलबी खायची नाही म्हणतोय जणू. असा मी जिलबीचा पुडा फेकून दिला आणि अशी शान्या लेकरासारखी समोर उभी राहिली. दिसतंय ना वर शान्या लेकरू? हा, तर अशी शान्या लेकरासारखी समोर उभी राहिली. गोरा साहेब म्हणतो कसा, फोडलंय हुशार दिसती, फोर कोणतरी मोठी होणार जानू. या बाया मला काय बी कळ ना. पण म्हणलं माय बी म्हणते मी पोरले हुशार, मा बाप म्हणतो पोरले हुशार, आणि आता यो गोरा साहेब म्हणतो पोरले हुशार. मला वाटायला लागलं खरंच जण मी लय हुशार. मला वाटायला लागलं खरंच जण मी कोणीतरी मोठी होणार. दिसमास करता करता दिस जायला लागलं. हळूहळू मी मोठी व्हायला लागली. आवाज जशी कमी मोठी व्हायला लागली, मी दिसायला लय गोडी स्वरूप होती बघा. लांब नाक, टपर डोळं, माणसाने असं नुसतं बघत राहावं असं माझं रूप बघा. 99 वर्षाची झाली असेल. किती वर्षाची झाली असेल? या 2-3 बाया बोलत आहेत. दादा हो, 99 वर्षाची झाली असेल. हा, तेवढ्या धनकवडीच्या पाटलाची पोर सगुणाबाई आली. ज्योतिबा फुल्यांसाठी पोरगी शोधत होती. त्या ज्योतिबा फुल्यांच्या डोसक्यामध्ये लय काय बाई विचार असायचं बघा. पुरीबाईंना शिकवलं पाहिजे, पुरीबाईंना शिक्षण दिलं पाहिजे, असं काय बाई विचार त्या ज्योतिबा फुल्यांच्या डोसक्यामध्ये असायचं बघा. सगुणाबाई म्हणायला लागली, सावित्रीची ज्योतिबाची जोडी लय झाक दिसल बाया. त्या बायांना लय उठाराटा पडतो बघा. हा, कुणाची जोडी कुणा संग झाक दिसल. हा, बाकीचा काही विचार यांना सुचायचा नाही. आणि हे काय नांदेड मध्ये बी तसंच असेल वाटतं. समधीकडे तसंच असतंय. सगुणाबाई म्हणायला लागली, सावित्रीची ज्योतिबाची जोडी लय झाक दिसल बाया. या बाया बोला फुलाला गाठ पडली ना. या अशी समधी माणसं नाही रावला आली बघा. हे असा मांडव टाकलेला, या अशा माणसांच्या पंक्ती पडलेल्या, आणि नवरी झालेली. गळ्यामध्ये मंगळसूत्र, पायामध्ये जोडव्या, अशी ठुमकत ठुमकत नवरी होऊन मी पुण्यामध्ये आली. अहो, नवरी होऊन मी पुण्यामध्ये आली आणि ह्यांच्या घरामध्ये बघती तर काय, इकडून ठेवलेली पुस्तकं, तिकडून ठेवलेली पुस्तकं, समोरून ठेवलेली पुस्तकं. आता बाहेर बी लई पुस्तकं बघितली बाहेर. ही सगळी प्रतिमाची किशोरची दिसती कारकीर्द. हा, बाकीचे सवंगडे आहेत सत्यशोधक आजूबाजूला. तर ह्यांच्या घरामध्ये बघा, इकडून पडलेली पुस्तकं, तिकडून पडलेली पुस्तकं, समोरून पुस्तकं. या बाया म्हणलं, बाबा का नुसती पुस्तकच खातो काय जणू. हा, जेव्हा बघा तेव्हा पुस्तकात बघत असायचं, जेव्हा बघा तेव्हा काहीतरी लिहत असायचं, जेव्हा बघा तेव्हा काहीतरी वाचत असायचं. मी काय ध्यान देत नव्हती तुमच्यासारखीच. तुम्ही तरी कुठे ध्यान देता होय की काय? खळखळ आहे बाय मावशी. तर मी काय ध्यान देत नव्हती. माझं आपल्या घरातलं काम भलं नाही भलं. अहो, पण एकदा काय झालं, ह्यांनी मला आवाज दिला, म्हण सावित्री इकडे ये. या बाया मला लागलं ना भ्या वाटाया. म्हणलं नवरा बायकोला मारतो, मला मारणार जणू. लय भ्या वाटायला लागलं. अशी समोर जाऊन मी उभी राहिली. तर हे मला म्हणतात कसं, सावित्री पोरीबाईंची परिस्थिती लय वंगाळ आहे. बुकामध्ये काय लिहिलंय, हे पोरीबाईंना पण शिकवलं पाहिजे. म्या पुरुष आहे सावित्री, म्या स्त्रियांपर्यंत जाऊ शकत नाही. तू स्त्री आहे सावित्री, तू स्वतः शिक्षण घे, तू दुसऱ्यांना शिक्षण घे. या बाया म्हणलं 10-12 भाकऱ्या थापाया सांगितल्या असत्या तर म्या थपा थपा थापून दिल्या असत्या. आव मावशी, 10-12 भाकऱ्या सांगितल्या असत्या तर थपा थपा थापून दिल्या असत्या. पण हे पोरींना शिकवायचं मला नाही जमायचं बाया. मला काय असलं लिवाय जमायचं नाही.
तुम्हाला बी नाही का असं स्टेजवर जाऊन भाषण करा म्हणलं तर बाया कशा म्हणतात, या बाया मला नाही जमायचं बाया असं. होय की, बचत गटातल्या बायकांना बघा, हा दर महिन्याची बचत गोळा करतात आणि असा मोठा कार्यक्रम घेतला आणि जर बाईला म्हणलं बाई जरा स्टेजवरती जाऊन सूत्रसंचालन करा, बाई जरा भाषण करा, बाई कशी म्हणती, या बाया मला नाही जमायचं असलं. आणि 10-12 भाकऱ्या समोर ठेवले तर गुबू 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 सुरू होत आहे की. हा तिथं कुठं काय शिकवायला लागते. हा तर मी असं तुमच्यासारखीच म्हणायला लागली, या बाया मला नाही जमायचं काय असलं. हे मला म्हणायला लागलं, सावित्री प्रयत्न कर, प्रयत्न कर सावित्री, तुला शक्य होईल हे. या बाया आवाज वाढला होता, मी काय नाही बोलली, मी गपचूप बसली. तुमच्याकडे पण अशीच परिस्थिती असेल की आवाज वाढल्यावर बाया बोलता का तुम्ही काय? दादा काय परिस्थिती घरची? दादाच गप बसत असेल तर आपण काय करायचं? हा तो बाया यांचा आवाज वाढला, मी गपचूप बसली, मी काय नाही बोलली. हे मला म्हणायला लागलं, सावित्री प्रयत्न कर, प्रयत्न कर सावित्री, पहिलं पाऊल उचल. मी काय नाही बोलली, मी गपचूप बसली. मग आम्ही शेतावर गेलो, शेतावाशी पेरायची कामं चाललेली होती. माया बरोबर सगुणाबाई होती, माया बरोबर फातिमा शेख होती. आम्ही समध्या जणी मिळून अशी पेरायची कामं करत होतो बघा. ह्यांनी मला आवाज दिला आणि मला म्हणतात कसं, पोरावने ध्यान देऊ नाही का, मला म्हणतात कसं, अगं सावित्री पेरायची कामं चालू आहे ती, अगं एका दाण्यानं गाडून घेतलं नाही तर उभं कणीस निर्माण होत नाही. आज आपण दोघांनी गाडून घेतलं नाही तर उद्याच्या समाजाची निर्मिती होणार नाही. हे लई बोलायचं बघा, लई बोलायचं. हे बोलायला लागले की मी नुसते असे टुकू टुकू बघत राहायचे बघा. लई बोलायचं, हे पायापुरता विचार हे माणूस कधीच करत नव्हता बघा. 100 वर्षांनी काय होईल त्याचा विचार हे माणूस करायचा बघा. हे बोलायला लागलं का मी नुसते असे टुकू टुकू बघत राहायचे बघा. थोड्या टायमाने काय झालं बघा, यांनी हातामध्ये काठी घेतली. दादा काय घेतलं हातामध्ये? मोबाईल कडे नका बघू, काठीकडे बघा. हा अशी हातामध्ये काठी घेतलेली आणि मला आवाज दिला, म्हणायला लागलं, सावित्री इकडे ये. या बाया लागलं ना भ्या वाटाया. म्हणलं नवरा बायकोला मारतो, आता मला मारणार जणू. हातामध्ये तर काठी घेतली या, मी अशी समोर जाऊन उभी राहिली. तर हे मला म्हणतात कसं, सावित्री ही काठी माझ्या हातात आहे, ही जमीन आपली पाटी, मी ह्या काठीने ह्या पाटीवर लिहितो बघ. त्यांनी इकडून काठी फिरवली, तिकडून काठी फिरवली, काहीतरी लिहलं आणि प्रतिमा आम्हाला म्हणायला लागलं, मन त्याला या बाया. म्हणलं मला नाही जमायचं, या असलं लिवायचं काही जमायचं नाही बाया. हे मला म्हणायला लागलं, सावित्री प्रयत्न कर, पहिलं पाऊल उचल सावित्री, तुझी गरज आहे समाजाला. आवाज वाढला होता, काय बोलली नाही. हातामध्ये काठी घेतली, इकडून काठी फिरवती, तिकडून काठी फिरवती, काही जमाना. या बाया म्हणलं असलं लिवाय बिवायचं काही जमायचं नाही. हे मला म्हणायला लागलं, सावित्री प्रयत्न कर. अगं सगळ्याच गोष्टी काय आपण आईच्या पोटात शिकून येत नाही. तू प्रयत्न कर सावित्री, तुला शक्य होईल. हे लय बेंबीच्या गेटापासून बोलत होतं बघा. काय डोक्यामध्ये विचाराचं वादळ होतं मला कळत नव्हतं पोराओ, पण त्यांची तळमळ मला कळत होती. पुन्हा हातामध्ये काठी घेतली, इकडून काठी फिरवती, तिकडून काठी फिरवती. 8 दिवस लागलं बघा शिकाया. मग मी आ शिकले, मग मी ऊ शिकले, मग मी ऊ शिकले, समधी 12 खडी शिकले बघा. अहो पुस्तकातली अक्षरं अशी मला मोत्यासारखी दिसायला लागली. अहो पुस्तकातली अक्षरं अशी मला फुलासारखी दिसायला लागली. अहो पुस्तकातली अक्षरं अशी मायासंग बोलायला लागली. मला लई गोड वाटायला लागलं. मला लिवाय वाचायला लागलं होतं. ह्यांचं सपन पुरं झालं होतं. ह्यांची सावित्री लिवाय वाचाय शिकली होती. मैंदाळ आनंद झाला बघा, मैंदाळ आनंद झाला. घरोघर गेलं, समध्या माणसांना सांगायला लागलं, म्हणायला लागलं, पोरीबाईंना चालायला धाडा. बुकामध्ये काय लिहिलंय हे पोरीबाईंना शिकवा.
अव झोपलेल्या माणसांना जाग करणं लई सोपं असतंय, पर झोपच स्वांग घेतलेल्या माणसांना जाग करता येत नाही. तवाच्या टायमाला माणसांनी झोपच स्वांग घेतलेलं. पोरीबाईला कुणी शाळेला पाठवायला तयार होत नव्हतं. उलट लई काय बाय बोलायची माणसं, लई आचकाट बोलायची बघा माणसं. काय झालं बघा, असं कुणाचं तरी लग्नाला चाललेलं होतं. असं लग्नाच्या वरातीमध्ये गेलेलं होतं. भर रस्त्यात कुणीतरी यांचा अपमान केला जणू बघा. असं दान पाय आपल्या घरामध्ये आलं आणि म्हणतात कसं समजतात का ही लोक स्वतःला माझा अपमान करतात. भर लग्नाच्या वरातीत माझा अपमान करतात. मला म्हणतात ब्राह्मणाच्या बरोबरीने तू चालायचं नाहीस. 4 बुक शिकलास म्हणून स्वतःला काय ब्राह्मण समजतोस काय? गोरीबाईनं शिक्षण देतोयस, धर्म बुडवायला निघालायस. नाही तू बोलतायत लोक सावित्री संताप होतोय, मला सहन होत नाही. असा पेटल्या लागणी मी माझ्या डोळ्यासमोर बघत होती. पोरं त्यांच्या डोळ्यामधून आग बाहेर पडत होती, त्यांच्या हातामधून आग बाहेर पडत होती, त्यांच्या पायामधून आग बाहेर पडत होती. असा पेटलेला अग्नी मी माझ्या डोळ्यासमोर बघत होती. म्हणलं लई संताप झाला यांचा, हे काहीतरी करणार. ह्यांनी पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये पोरींसाठी पहिली शाळा सुरू केली. घरोघर गेलं, समध्या माणसांना सांगायला लागलं, म्हणायला लागलं, अरे पोरीबाईंना शाळेला धाडा. अरे बुकामध्ये काय लिहिले ते पोरीबाईंना शिकवा. अहो पोरींसाठी पहिली शाळा आम्ही सुरू केली. पहिल्या दिवशी बघा वर्गामध्ये 5च पोरी. हे म्हणायला लागलं, सावित्री एक पोरगी आली तरी चालेल, तू तिला शिकवायचंस. वर्गामध्ये 5 पोरी आल्यात ना, लय बेस झालं. पोरींना अशा वर्गामध्ये बसवल्या बघा. पोराओ मी अशा पोरींना वर्गामध्ये बसवल्या आणि अशी मी फळ्यावरती लिवायला लागली. मी इकडं फळ्यावरती लिवस तर पुरी भुसकून पळून गेल्या ना. बचत गटाच्या मीटिंग मधून बाया कशा भुसू पळून जातात, तशा वर्गातल्या पोरी अशा भुसून पळून गेल्या. या बाय म्हणलं असं वर्गातल्या पोरी भुसू पळून जायला. हे माणसांच्या पुण्यांदा बरोबर गेलं, म्हणायला लागला, अरे पोरी बाईंना शाळेला धाडा, तुम्ही घाबरू नका सा. अहो पर माणसांना लय घाबरवायची माणसं तवा. या पोरींच्या शिक्षणामधली पहिली बळी माझी बाहुली. बाहुलीची कथा सगळ्यांना ठाव असेल. पुण्यामध्ये बाहुलीचा हौद अजून जिवंत आहे पोराव. बाहुलीच्या हौदाला अजून पाणी आहे तिथं, पण बाहुलीची कथा कोणाला ठाव नाही. लय लहान लेकरू बाहुली. भिडेवाड्यामध्ये आमच्या शाळेमध्ये यायचं लेकरू, वर्गात बसायचं, शिक्षण घ्यायचं. इथल्या माणसांना बघा पटलं नाही ते. ह्या पुण्यातल्या माणसांनी ज्यांनी संस्कृतीचा ठेका घेतलेला आहे, या माया बाहुलीला असा लाडू बनवला, अशा काचा कुटून त्या लाडू मध्ये मिसळल्या, गोल लाडू केला, बाहुलीला खायला दिला. माझ्या बाहुलीने लाडू खाल्ला. लाडू पोटामध्ये गेला काचांसहित. तट्टा आतडी तुटली, रक्ताची उलटी झाली बाहुलीला. अहो शिक्षणाच्या या सगळ्या इतिहासामधला पहिला बळी माई बाहुली तिथं धारा तीर्थ झाली. लई माणसं भ्या लागली. आमच्या पोरींची बाहुली भया नको, आमच्या पोरींना शाळेला शिकावलं तर कोणी मारून टाकायला नको. ते शिक्षण नाही घेतलेलं परवडल, पण माझी पोर जिवंत राहिली पाहिजे अशी भीती माणसांना वाटायला लागली. हे पुण्याच्या घरोघर गेलं, समजा माणसांना म्हणायला लागलं, अरे मरणाची भीती तुम्ही बाळगू नका सा. आज जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. अरे पोरीबाईंना समजू त्या बुकामध्ये काय लिहिलंय ते, आपोआप त्यांना समजेल कोणतं पाऊल उचलायचं ते. तेव्हा कुठं 4-2 माणसं गोळा व्हायला लागली. मी अशा पोरींना वर्गामध्ये बसवायची, मी त्यांना लिवाय वाचाय शिकवायची, मी घरला जायची. अहो पर रस्त्याने माणसं मला लय तरच द्यायची बघा. ही पुण्यातली माणसं संस्कृतीचे ठेकेदार. अशी का मी पोरीला शिकवाय जायला लागली का? कुणी अंगावर शान टाकायचं, कुणी अंगावर दगड टाकायचं,
कुणी अंगावर खरकट पाणी टाकायचं, अंगाचा नुसता वास सुटायचा बघा, वास. या बाया म्हणल्या आपण पोरी बाईने शिकवायला जातो का कुणाचं पाप करतो का? सांग बरं जानू, कुणाचं पाप केलं होतं का आम्ही? का आम्ही कुणाची चोरी करतो का? पण ही अशी सगळी माणसं, असं मी शाळेला शिकवायला जायला लागले का अंगावर शान टाकायचं, दगड टाकायचं, खरकट पाणी अंगावर टाकायचं. मी म्हणलं मी नाही जायची बाई शाळेला शिकवायला. हे मला म्हणायला लागलं. सावित्री, ही परीक्षेची वेळ आहे, आता मागं हटायचं नाहीस. रस्त्याने जाताना लोक तुझ्या अंगावर दगड चिखल टाकतात ना, तू एक साडी बरोबर घेऊन जात जा. रस्त्याने लोकांनी तुझ्या अंगावर दगड चिखल टाकण्यासाठी एक साडी, आणि दुसरी साडी वर्गात गेल्यावर पोरींना शिकवण्यासाठी. मी भय म्हणलं, अग्नी परीक्षा होती ती, शाळेला जाताना मी एक साडी बरोबर न्यायला लागली. रस्त्याने जाताना कुणी अंगावर दगड चिखल टाकलं तर त्याच्यासाठी एक साडी, आणि दुसरी साडी वर्गात गेल्यावर पोरींना शिकवण्यासाठी. अशी आमची कामं चाललेली पोरा हो. रस्त्याने काय बाय बोललं ध्यान द्यायचं नाही. रस्त्याने कुणी काय बी बोललं तरी ध्यान द्यायचं नाही. लय माणसं टोमणं मारतात. आजकालच्या आमच्या पोरांना कुणी टोमणं मारलं ही पोरं चळवळच बंद करतात. कुणी काय रस्त्यात विषय बोलला, कुणी नाव ठेवलं की ही आमची सगळी पोरं चळवळ बंद करून टाकतात. पोराव थांबायचं नसतं, हातात घेतलेला वसा पूर्ण करायचा असतो. आम्ही शिक्षणाचा वसा घेतलेला होता, पोरीबाईंना शिकवायचा आम्ही वसा घेतलेला होता. मी अशी वर्गावर जायची, पोरींना शिकवायची, घरला यायची. कुणी काय बाय बोलतोय ध्यान देत नव्हती, कुणी आजकाट बोलतोय ध्यान देत नव्हती, कुणी रस्त्याने शेण दगड चिखल टाकतंय काय ध्यान देत नव्हती. अशी वर्गावर जायची, पोरींना शिकवायची, घरला यायची. अहो पण एक दिवस काय झालं, योग धटिंगाला आला ना, माया समोर उभा राहिला, उच्चा पुरा गोरा गोरा, तवाच्या टायमाचा हिरोच तो. हा, जसे आजकालचे सलमान खान, आमिर खान आणि ते ऋतिक रोशन आणि लय काय काय नाव पोरांना माहिती, हिरो सगळी बिनकामाची. हा, तो आला ना हिरो सारखा माया समोर उभा राहिला, उच्चा पुरा गोरा गोरा, घार घार डोळ, लागला मायाकडे असा रक्का रक्का बघाया. मायाकडे असा रक्का रक्का बघतो आणि मला म्हणतो कसा, सावित्री तू जर हे शिक्षणाचं खोळ बंद केलं नाहीस तर मी तुझी आबरू शाबूत ठेवणार नाही. या बया जो त्याकडं पाहिलं आणि पोराव काय केलं असन बरं. आव हा, मावशीने बरोबर ओळखल्या, जे त्याला थडा 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 ठेवून दिल्या आणि म्हणलं माई आबरू काय तू या बापाची इष्ट आहे का. समधी माणसं अशी बघतच राहिली, जशी प्रतिमाला बोलतात ना तशी म्हणायला लागली, ही बाय का भिताड. हा, बर रस्त्यात बाबाला मारती म्हणजे काय. तेव्हापासून माणसं मला लय भिया लागली बघा. ही पुण्यातली माणसं लय भ्याकड. हा, असे मी रस्त्याने पुरीला शिकवायला जायला लागले का, तर मला अशी खिडकीमधून डोकू डोकू बघायला लागली बघा. लय भिया लागली माणसं, अशी खिडकीमधून डोकू डोकू बघायला लागली. मग मी झाली ना वाघीन. अशी रस्त्याने जायची, पुरीला शिकवायची, घरला यायची. कुणाची हिंमत झाली नाही मला अडवायची, कुणाची हिंमत झाली नाही पुरी बाईंना शिक्षण देऊ नको म्हणायची, कुणाची हिंमत झाली नाही पुरीला शिकवू नको म्हणायची. हा, अशी वर्गावर जायची, पुरीला शिकवायची, घरला यायची. कुणाची हिंमत व्हायना मला अडवायची. अहो पर एक दिवस एक माणूस गेला ना माया सासऱ्याकडे, आता त्याला मी माणूसच म्हणते, कोण असेल ते तुम्हीच ओळखा. हा, गेला माया सासऱ्याकडे आणि माया सासऱ्याला म्हणतो कसा, गोविंदराव, अहो गोविंदराव, तुमच्या मुलगा आणि सोन दोघांनी उच्छाद मांडला. हा उच्छाद, धर्म बुडवायला निघाले हे दोघे जण. जर ह्यांनी हे शिक्षणाचं खोड बंद केलं नाही तर आम्ही तुम्हाला वाळीत टाकू, वाळीत.
असा 4 जागा लचकत होता बा. हा, विचार स्थिर नसला ना की माणसं 4 जाग्यावर अशी लचकत. हा, मा सासरं तापलं, मा सासरं लय तापलं. आणि सासऱ्यांचं कामच असतं तापायचं. आणि त्यातल्या त्यात भाऊजनांचे सासरे, आरा किती सासरे बसले. मा सासरं तापलं, म्हणायला लागलं ज्योती बाहेर ये, माझ्या समोर येऊन उभं राहा. हे बाहेर आलं, माझ्या सासऱ्यांसमोर उभं राहिलं. मा सासरं म्हणायला लागलं, अरे काय लावलंय काय तू? 4 घास आम्हाला सुखाने खाऊ देतो का? हे तिचं काय शिक्षण बिक्षण असेल? हे समजा घराच्या बाहेर. माझ्या घरात राहून असली फेरं चालायची नाही. चल चालता चालायला. आज्ञाधारक बाळ लागलं ना तरा 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 चालायला. मी म्हणलं तुम्ही चाललं कुठं? मला म्हणलं तुम्ही पोरीबाईला शिकवायचं, मला म्हणलं तुम्ही पोरीबाईला शिक्षण द्यायचं, आणि आता याला आली की तुम्ही एकटंच निघालं. लय कचा भांडायला लागले मी. पोरी हो तुम्ही भांडता का नाही कचा? हा, आता जे जोडीने आले ते एकमेकांकडे जरा बघून सांगा बरं. लय काना भांडायला लागले मी. हा, पर म्या साडीसाठी भांडले नाही, म्या दागिन्यासाठी भांडले नाही, मला कुठं फिरायला न्या म्हणून भांडले नाही, आणि आयफोन घ्या म्हणून तर भांडलीच नाही पाहिजे. हा, म्या कशासाठी भांडली? पोरींच्या शिक्षणाच्या इतिहासाच्या हिश्श्यामध्ये माझा बी वाटा पाहिजे म्हणून मी भांडायला लागले. हा, त्यांना म्हणलं एकटंच कुठं चाललं तुम्ही? हा, मला म्हणलं पोरीबाईला शिकवायचं, मला म्हणलं आपण पोरीबाईंच्या शिक्षणाची काळजी घ्यायची, आणि आता याला तुम्ही एकटंच तारा तारा कुठे निघाला? हे मला म्हणायला लागलं, सावित्री तुझा निर्णय तू घे, तुला पाहिजे तर तू माझ्या बरोबर येऊ शकतेस, तुला पाहिजे तर तू सासरच्यांची सेवा करू शकतेस. या बाया सासरच्यांची जर सेवा नाही केली, ही समदे डंगरी माणसं काय म्हणतात बरं सांगा? जर आपण सेवा नाही केली काय म्हणतात? आलंय ओंडी की ही, आणि हिचा हात पाय मोडल्यात का, आणि हिला आमची सेवाच नको कर राहिला, आणि हिला काही कामच नको कर राहिला. लय निताळ देऊ काय बोलतात माणसं. हा, ह्या कानाने ऐकलेले आहेत, हे काय पाठांतर केलेले डायलॉग नाही ना. प्राचार्य नेसवाडे कॉलेज ऑफ कॉमर्स, टाळ्या वाजवत वर्गा. मी म्हणलं तर सासरच्यांची मी सेवा करत बसली तर ह्या माया आहे बायाला शिकवणार कोण? हा, ह्यांची किती बी सेवा केली तरी कधी ना कधी संपणारच आहे. आणि ह्या माया आहे बाया, ह्या माया डोळ्यासमोर असलेल्या आहे बायांना शिकवणार कोण? अहो, ब्याज असं धाडस केलं तशी दुसरी कोणी करल असं मला वाटलं नाही, म्हणून अंगावरच्या कपड्याने शिमी ह्यांच्या बरोबर बाहेर पडली. भर रस्त्याने आम्ही असं 2 जण चाललेलो होतो. वर उन्हाचा कहार, खाली पायामध्ये चप्पल नाही, अंगावरच्या कपड्यानिशी आम्ही दोघं असं रस्त्याने चालायला लागलो. क्रांतीची चळवळ होती, एकट्यालाच करायला लागती. आम्ही दोघं एकटे पडलेलो होतो पोराओ, ना तर पोरींना शिकवतोय म्हणून रस्त्याने असं चालत होतो. तेवढ्यात ह्यांचा एक मित्र आला, उस्मान शेख त्याचं नाव. रमजानचा महिना चालू आहे, रोजे चालू आहेत माझ्या भांडांचे. अहो, कुणी जातीपातीचं जवळ चालू नाही आमच्या बरोबरीने उभं राहिला, आणि ज्या जातीला सगळ्यांनी बदनाम केलेलं आहे, जाणीवपूर्वक ज्या जातीबद्दल भीतीचं वातावरण निर्माण केलं जातं, असा उस्मान शेख आमच्या पाठीशी उभा राहिला. म्हणायला लागला, मी तुमच्या पाठीशी भावासारखा उभा राहीन, कोई भी आयरा गायरा आया तो बकरे जैसा काट डालूंगा. लय घाबरतात माणसं यांना. हा, लय माणसं भ्या लागली. उस्मान शेख म्हणला, माझ्या घरी येऊन राहा तुम्ही. अंगावरच्या कपड्यानिशी आम्ही दोघं जाऊन उस्मान शेखच्या घरी राहिलो. तिथं जाऊन आमची कामं सुरू झाली. हे म्हणायला लागली, सावित्री आपण भुका लिवायची. भुकामध्ये काय लिहिलंय ते माणसं वाचतील, आणि आपोआप त्यांना समजेल आपण कोणचं पाऊल उचलायचं. त्यांनी ब्राह्मणाचं कसं पुस्तक लिहिलं, त्यांनी शेतकऱ्याचं असं पुस्तक लिहिलं, मैंदाळ बुकं लिहिली बघा, मैंदाळ बुकं लिहिली. आता सगळ्याच बुकांचे काही नाव सांगत बसत नाही तुम्ही. लायब्ररीमध्ये गेला
तर ही सगळी बुक आहे ना आता धूळ खात पडलेली आहेत बघा. आता डिजिटल बुक व्हायला लागले पोराओ. आवाज वाचायचा नुसता आणि समधी पुस्तकं तुम्हाला ऐकायला मिळते. हा, तो लई मैंदाळ बुक लिहिली, मैंदाळ बुक लिहिली. पर एक दिवस म्हणायला लागलं, अगं सावित्री पुस्तकं लिहून झाली, अगं भाषणं देऊन झाली, अगं तरी बी या लोकांच्या डोसक्यामध्ये प्रकाश पडत नाही, आपण काय केलं पाहिजे. अगं रक्त ओकेपर्यंत सांगितलं तुम्ही पोरीबाईंना शिक्षण द्या. अगं रक्त ओकेपर्यंत सांगितलं तुम्ही गुलाम म्हणून राहू नका सा. अगं रक्त ओकेपर्यंत सांगितलं तुम्ही अंधश्रद्धा बाळगू नका सा. अगं तरी बी या लोकांच्या डोसक्यामध्ये प्रकाश पडत नाही. सावित्री आता आपण कृती करायची. कृतीमधून लोकांना दाखवून द्यायचं आपण समाज परिवर्तन करू शकतो. कृतीमधून लोकांना दाखवून द्यायचं आपण समाज परिवर्तनाचा लढा करू शकतो. पण नेमकी कोणती कृती करायची विचार चालू होता. तेवढ्यात पाठीमागून आवाज आला बघा. पाठीमागून काय आवाज आला ठाव आहे? पाणी वाढ ग माय, वाटत पाण्याचा थेंब नाही ग माय, पाणी वाढ ग माय. सावित्री कृती सुचली. नेमकी कोणती कृती करायचं हे सुचलं सावित्री. अगं इथे जनावरांना पाणी दिलं जाते पण माणसांना पाणी दिलं जात नाही. जाऊन सांग सगळ्यांना, पण आमच्या हौदावरती या, आमच्या हौदावरती पाणी घ्या. म्हणायला अवकाश. बाहेर समधी महारामांगाची खालच्या जातीची माणसं हातामध्ये गाडगी मडकी येऊन उभी होती बघा. समध्यांना म्हणलं आमच्या हौदावरती या, आमच्या हौदावरती पाणी घ्या. म्हणायला अवकाश. हातातली गाडगी मडकी घेऊन समधी माणसं हौदावरती आली बघा. हातातली गाडी मडकी समध्यांनी हौदामध्ये बुडावली बघा. घोट घोट पाणी समधी माणसं पिली. समध्यांचा आत्मा शांत झाला. अहो भाव कुठे घालायचं हे माझ्या नवऱ्याला कळलेलं होतं. अहो नेमकं कोणचं पाऊल उचलायचं हे माझ्या नवऱ्याला कळलेलं होतं. मला म्हणायला लागलं, सावित्री आपण आपल्या घरचा हौद खुला केलाय, हे समध्या पुण्यात होईल. समजा पुन्हा चेतून ठेल सावित्री. लय संस्कृतीचा ठेका घेतलेला यांनी. आपण ह्या माणसांना पाणी दिलंय म्हणून अख्खं पुन्हा चेतून ठेल सावित्री. आपल्याला मारतील लोक पण आपण भियाचं नाही. आपण स्वतःसाठी जगायचं नाही, आपण दुसऱ्यांसाठी जगायचं. आपण कृती मागून कृती करायची. आपण लोकांना दाखवून द्यायचं आपण समाज परिवर्तन करू शकतो. ठरलं तर मग कृती मागून कृती करायचं ठरलं. आम्ही न्हाव्यांचा संप केला. कशा पाय केला ठाव आहे? होय तरी मला पोराव नाही तर नाही तरी मला. हा पहिली लाईन होय होय म्हणती. मागचं सगळा काय काय लोकांनी वाचलं असेल, शिक्षक वर्ग असेल, बरीच शिकलेली माणसं असतील, पुस्तकात वाचलं असेल. पण ही जरा नवीन पिढी आलेली आहे ना, त्यांच्यासाठी सांगते न्हाव्यांचा संप कशा पाय केला होता. येवल्या येवल्या पुरींची लग्न उरकून टाकायची. आपल्या भारताची संस्कृती लय महान संस्कृती, जगात डांका तिचा. हा येवल्या येवल्या पुरींची लग्न लावायची. महिन्याची, 2 महिन्याची, वर्षाची, 5 वर्षाची अशा पुरींची लग्न लावायची. आणि कवा कवा तर पोटालाच टिक्का लावायचा, ऍडव्हान्स बुकिंग होय की. आणि पोरगी झाली तर, आणि पोरगा झाली तर मग कशी लावायची लग्न. आपण लय महान संस्कृती बाई आपली. हा येवल्या येवल्या पुरींची लग्न लावून टाकायची. त्यांचा नवरा मेला, ती विधवा झाली की तिला चितमंदी ढकलून द्यायची. तिचा आक्रोश लोकांपर्यंत ऐकू नाही म्हणून जोराने ढोल वाजवायचा, नगारे वाजवायचं, एवढा मोठा आवाज करायचा की त्या लेकराच्या किंकाळ्या सुद्धा ऐकायला नाही आल्या पाहिजे. त्याच्यातून सुद्धा ती पळत सुटली तर तिला ईदवा म्हणून हिलवायची. तिला अशी धरून आणायची, तिच्या डोईवरची केस भादरून टाकायची, तिला ईदरूप करून टाकायची. लय नेमावली होती बघा मनुस्मृतीमध्ये. वाचा एक एक मुद्दा. कायद्याने मान्य केलेली, समाजाने मान्य केलेली मनुस्मृती, त्याला कोणी विरोध करायचा नाही. वय असं पुरीला चितमंदी ढकलून द्यायचं, पुरीला जिवंत जाळायचं. हा ह्या विधवा झालं तर त्यांच्या डोईवरची केस भादरून टाकायची, तिला इद्रूप करून टाकायची. कारण बाईचं सौंदर्य केसात असतं. तिला इद्रूप करायसाठी तिचं डोक्यावरची केसच भादरायची. हे म्हणायला लागलं
सावित्री, आपण विधवांची केस अजिबात भादरू द्यायची नाहीत. आपण वस्तारा पण ठेवायचा. आता आयडिया बघा पोराओ, दरवेळेला आयडिया शोधून काढायला लागते. म्हणले आपण वस्तारा पण ठेवायचा, अजिबात बामणांच्या डोसक्याला हात नाही लावायचा जोपर्यंत ते म्हणत नाही विधवांची केस भादरू नये तोपर्यंत. ठरलं तर मग वस्तारा पण संपायला सुरुवात झालेली. 4 दिवस झालं, 8 दिवस झालं, 10 दिवस झालं, 15 दिवस झालं. आता जनरल नॉलेजचा एक क्वेश्चन विचारते, कोण हुशार आहे बघू. 15 दिवस जर समजा वस्तारा बंद असेल तर काय होईल बरं? काय होईल? बामणांच्या दाड्या नाही भादरायच्या, केस नाही भादरायचे, वस्तारा बंद. काय होईल? बामणांच्या लागल्या ना दाड्या वाढाया. हा, ह्यांच्याकडे आलं आणि म्हणायला लागलं, अरे तुम्ही विधवांची केस भादरू नका, निदान आमचे तरी दाड्या आता भादरा. भारतातला पहिला संप होता तो आम्ही यशस्वी करून दाखवला होता. तेव्हापासून लोकांचा आत्मविश्वास वाढला. आपण समाज परिवर्तन करू शकतो याच्यावरचा विश्वास वाढला. आपण रूढी परंपरा मोडून काढू शकतो याच्यावरचा विश्वास वाढायला लागला. 4-2 माणसं ह्यांच्या बरोबरीने या लागली, ह्यांच्या बरोबरीने काम करायला लागली. हे मला म्हणायला लागलं, सावित्री, माणसं आपल्या बरोबरीने येतात, आपल्या बरोबरीने काम करतात. लई धाडस वाढत चाललं बघा. पर बाहेर माणसांचा लई कालवा व्हायला लागला. म्हणायला लागले या ज्योतिबाला जित्ता मारला पाहिजे, त्याच्याशिवाय काय काम थांबायचे नाही. काय झालं बघा, सांच्या टायमाला हे पुस्तक लिहत होतं. असं पुस्तक लिहायचं काम चाललेलं होतं. रातच्या 12चा ठोका पडला असेल, दारावरती ठक ठक झाली. वाजलं का नाही? ठक 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 ठक. हा, झाली. दारावरती ठक ठक झाली. ह्या वेळा म्हणलं एवढ्या रातच्या टायमाला आलं तरी कोण? मी बाहेर आली, असा दरवाजा उघडला, समोर बघते तो 2 मारेकरी उभं, हातामध्ये कुऱ्हाडी घेतलेल्या, आणि म्हणत होतं, कुठे तो ज्योतिबा, त्याची आम्हाला खांडोळी करायची हाय. या बाय मी माग सरकली, हे पुढे आलो. हे म्हणायला लागलं, मी आहे ज्योतिबा, कशा बाय माझी खांडोळी करतायसा? हे 2 मारेकरी म्हणायला लागलं, ते आम्हाला काय बिठावं नाही, ज्योतिबाची खांडोळी केल्या आम्हाला पैक मिळणार आहे ती. हे म्हणायला लागलं, अरे मला मारून जर तुम्हाला पैक मिळणार असतील तर मला बरंच वाटेल. अरे पण मी काम काय करतोय हे तर डोक्यात घ्या. अरे तुमच्यातली ताकद जागी करायचं मी काम करतोय. अरे गुलामाला गुलाम म्हणून राहू नको मी शिकवतोय, आणि तुम्ही माझी खांडोळी करताय सा. अरे तुमच्या हातात ज्यांनी कुऱ्हाडी दिल्या त्यांच्या हातात कुऱ्हाड द्या बरं. कशी धोत्रवली होत्यात बघा. दोघांनी टाकमक एकमेकांकडे पाहिलं आणि म्हणायला लागले, आम्ही तुमची खांडोळी करणार नाही, पण तुमच्याकडे कोण वाकड्या नजरेने बघल त्याची आम्ही खांडोळी करू. माणसांना वाटायला लागलो हे ज्योतिबा काही चमत्कार करतो का काय. अहो माणसं मारायला गेलेली माणसं रखवालदार म्हणून हिंडायला लागली मागणं. हे ज्योतिबा काय भानामती करत असेल आणि त्याच्यासारखं करत असेल म्हणून तर माणसं त्याच्या पाठीमागं जातात. माणसांना लय आश्चर्य वाटायला लागलं बघा. अशी आमची कामं चाललेली बघा. एकदा काय झालं बघा, मी अशी भाकऱ्या थापत होती. माझं भाकऱ्या थापायचं काम चाललेलं होतं. तेवढ्यात ही एका पोरीला घेऊन आलं बरोबर. पोरीच्या कपाळाला कुकू नव्हतं दादा, पण पोट वाढलेलं. या बाया म्हणलं कपाळाला कुकू दिसत नाही, विधवा दिसती जणू, आणि पोट वाढलेलं. हे मला म्हणायला लागलं, सावित्री हिचं नाव काशी, विधवा ही. समाजातल्या लोकांनी हिच्यावर अन्याय अत्याचार केला. पोट वाढलं म्हणून ही नदीवर जीव द्यायला चालली. हिला मी आपल्या घरी घेऊन आलो. हिला आपण आपल्या मुलीसारखी वाढवूया. मी वय म्हणलं आम्ही त्या काशीला आमच्या घरी ठेवून घेतली. काशीचं बाळातपण केलं. काशीला मुलगा झाला. त्याचं नाव आम्ही यशवंत ठेवलं. आम्ही यशवंताला दत्तक घेतला. आम्ही आमच्या घरावर बोर्ड लावला,
म्हणलं जी कुणी आणलेली बाय असल, जिच्या कुणावर अन्याय अत्याचार झाला असल, तिने आमच्या इथं यावं, बाळात व्हावं, पोर पाहिजे असेल तर घेऊन जावं, नसल पाहिजे तर पोर इथं ठेवून जावं. बघता बघता माझ्या अंगणामध्ये लेकरं खेळायला लागली बघा. यशवंताला आम्ही दत्तक घेतलेला होता. ही लेकरं माझ्या अंगणामध्ये खेळत होती. लई गोड वाटायला लागलं बघा. अहो आम्हा दोघांना एक बी पोर नाही झालं, म्हणून काही तोटा नाही झाला. आता तुम्ही सगळे फायद्यातले बरं का, इथं बसलेले सगळे. हा, एखाद्या आजीला विचारलं, आजी किती पोर, आजीचं काय उत्तर असतं बघा. आहे का एखादी 70च्या पुढं 80च्या पुढं कोणी आले का? हा, आजीला विचारलं ना, आजी किती पोर, आजी सांगते 8 पोर 8 पोरी, जसं का झेंडाच लावला त्यांना. हा, आता एवढी खंडीभर पोरं असते त्यांना. एक प्रश्न विचारते तुम्हाला सगळ्यांना. हा, कमीत कमी 1 तरी असेल, 2 तरी असतील. हा, आणि जुन्यात असेल तर 6 6 12 आणि 8 8 16. हा, एक प्रश्न विचारते तुम्हाला. तुम्ही तुमचं नाव सांगू शकता, तुमच्या बापाचं नाव सांगू शकता, तुमच्या आज्याचं नाव सांगू शकता, लय तर लय पंजाचं नाव सांगू शकता. खापर पंजाचं नाव कोणाला ठाव आहे का इथं बसलेल्यांपैकी? नाही ना? का बरं? आणि एवढी खंडिनी झालेली लेकरं, त्याचं काय? अहो आम्हाला एक बी लेकरू नाही झालं आणि 150 वर्ष झाली. आमच्या दोघांचं नाव तुमच्या सगळ्यांच्या मुखावर आहे का नाही? लय आनंद झाला. अशी लेकरं अंगणामध्ये वाढायला लागली. हे म्हणायला लागलं, सावित्री आपण लय बुकली, लय माणसांना सांगितले, लय नव्या नव्या गोष्टी सांगितल्या, आपण हर प्रकारे प्रयत्न केला, पण आता थकल्यासारखं वाटतंय. आम्हाला दोघांना बी थकल्यासारखं वाटत होतं. तरी मी म्हणायला लागलं, सावित्री बुक लिवायची, बुकामध्ये काय लिहिले ते माणसं वाचतील आणि आपोआप त्यांना समजेल आपण कोणचं पाऊल उचलायचं ते. सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपले विधी आपण उरकायचे, एवढं समज त्या पुस्तकात लिहित होतं बघा. नाही तर आपण काय करतो, बाळ जन्माला आलं, नाव ठेवायचं, कुणाकडे जातो? बामणाकडे. घर बांधलं, वास्तू करायचं, मावशी कुणाकडे जात आहे? ब्राह्मणाकडे. तुम्ही नाही म्हणते, बाहेरच्या गावातले लोक. हा, कुंडली काढायची, लग्न जमवायचं, बाय 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 बाय, रोजगार हमी योजनाच ना, होय की? समध्या कामासाठी पोराचं नाव ठेवायचं, गेला बामणाकडं. मूर्ती करायचं, गेला बामणाकडं. अवय समधी रोजगार हमी योजना चालू. हे म्हणायला लागलं सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकामध्ये, जन्मापासून मृत्यूपर्यंत आपले विधी कसं उरकायचं तेवढं समज मी लिहून ठेवतोय. असं सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक लिहिता लिहिता बघा त्यांच्या हाताला काहीतरी झालं. मला म्हणायला लागलं, सावित्री सावित्री इकडे ये. माझ्या हाताला काहीतरी झालं बघ. मी जवळ गेली, त्यांच्या हाताला हात लावून पाहिलं, गारचीच हात पडलेला त्यांचा. त्यांच्या हातावरून वारं गेलेलं. पॅरालिसिस पॅरालिसिस म्हणता ना तुम्ही, हातावरून वारं गेलेलं बाळा. ते म्हणायला लागले, माझा उजवा हात उचलत नाही, माझ्या डाव्या हातामध्ये पेन दे. मी त्यांच्या उजव्या हातातला पेन घेतला, त्यांच्या डाव्या हातामध्ये दिला. डाव्या हाताने त्यांना लिहिता येत नव्हतं, तरी मी कसं बस सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक त्यांनी डाव्या हाताने लिहून पूर्ण केलं. मला म्हणायला लागलं, सावित्री हे माझ्या विचारांचं गाठोड आहे, हे मी खुंटीला ठेवून जातोय. उद्या कोणीतरी एक युगपुरुष येईल, ते विचारांचं गाठोडं खाली घेईल आणि पुण्यांदा लोकांना सांगन मला काय म्हणायचं ते. तो युगपुरुष इतका महान असेल, तो युगपुरुष इतका महान असेल की तो मनुस्मृतीचं दहन केल्याशिवाय राहणार नाही. अजून लय काय बाय बोलत होतं बघा. असं बोलता बोलता बघा त्यांना धाप लागायला लागली. मी त्यांना म्हणलं, तुम्ही बोलू नका, तुम्हाला धाप लागती या. तरी मी ते बोलतच होतं. म्हणत होतं, सावित्री माझ्या जीवाचं काहीतरी होईल, मला वाटतंय. माझं जरी काय झालं सावित्री, तरी हे काम तू थांबवू नकस, हे काम पुढे चालू ठेव सावित्री. आपल्या यशवंताला मोठा कर सावित्री, आपल्या यशवंताला डॉक्टर कर सावित्री. हे काम पुढे चालू ठेव सावित्री.
असं बोलता बोलता बघा त्यांना लई जोराची धाप लागली. अशी जोराची धाप लागली, अशी जोराची धाप लागली म्हणून सांगू, डोळं मिटून घेतलं त्यांनी. समज संपलेलं होतं. मी रडत बसली नाही, मी डोळ्यामधून टिपका काढला नाही. यशवंताला म्हणलं, यशवंता उचल ते मडकं, स्मशानभूमीत जाऊ, समदईदी पार पाडू आणि आपण पुण्यांदा कामाला लागू. माझा यशवंत तुरु तुरु पुढे झाला. लहान लेकरं त्या लेकराला काय कळतंय? माझं लेकरू असं तुरु तुरु पुढे झालं, असं मडकं उचलायला लागलं. तेवढ्यात माझा मावस धीर पुढे आला. संस्कृतीचा ठेकेदार होता तो. म्हणायला लागला, थांब यशवंता थांब, सावित्रीनं तुला जन्म दिलेला नाही, तू तिचा दत्तक पुत्र आहेस. मडक्याला हात लावण्याचा अधिकार तुझा नाही. यशवंताला म्हणलं, यशवंता तू माग हो. यशवंताला मी माग सारला, मी स्वतः पुढे झाली, मडकं हातामध्ये धरलं, मी पुढे चालायला लागली. पाठीमागून अंत्ययात्रा या लागली. मी पुढे चालत होती, पाठीमागून अंत्ययात्रा येत होती. अहो, बाई माणसाची हिंमत नव्हती तवाच्या टायमाला पुढे याची. मी पहिली बाई माणूस होती हातामध्ये मडकं धरलेली, असं मडकं हातामध्ये धरलेलं. मी पुढे चालत होती, पाठीमागून अंत्ययात्रा गेली. आम्ही स्मशानभूमीपर्यंत आलो, मडकं खाली ठेवलं, समदईदी पार पाडलं. आम्ही पुण्याला कामाला लागलो. मी पदर खोचून कामाला लागलो. मला पुण्यांदा लोकांना सांगायचं, तुम्ही पोरी बाईंना साळाला धाडा. मला पुण्यांदा लोकांना सांगायचं, तुम्ही गुलाम म्हणून राहू नका. मला पुण्यांदा लोकांना सांगायचं, तुम्ही अंधश्रद्धा बाळगू नका. मला जसं जमल, मला जसं झेपल तसं एका पुढे चालू ठेवायचा मी प्रयत्न केला. सत्यशोधक समाजाची चळवळ मला जशी झेपल तशी मी पुढे न्यायचा प्रयत्न केला. 2026 सालामध्ये माझी लेकरं प्रतिमान किशोर ही चळवळ पुढे न्यायचा प्रयत्न करतात. पोराओ, त्यांची ताकद बना तुम्ही. आम्हाला तुम्ही पाहिलं नाही, पण जो तुमच्या समोर सत्यशोधक समाजाचा कार्यकर्ता म्हणून येईल, त्याला सावित्री ज्योतिबा म्हणून तुम्ही पुढे चलत राहा. हे समाज लई वादळ झालं याच्यामध्ये, रात्र वैद्याची आहे. पोराओ, पोरांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी लई कुरापती, लई गोष्टी केल्या जात्यात. जागर राहा पोराओ. मी हिंमत धरली, तुम्ही पण हिंमत धरून काम करा. मला जसं जमल, मला जसं झेपल तसं हे काम पुढे न्यायचा आम्ही प्रयत्न केला. पोराहो, मी ह्यांचा अजून एक सपान पुढे केलं बघा. मी यशवंताला मी मोठा केला बघा. मी यशवंताला मी डॉक्टर केला बघा. मी यशवंताला मी दवाखाना बांधून दिला बघा. सौंदी माणसं यशवंताच्या दवाखान्यात जायची, औषध पाणी घ्यायची, मनाला लई समाधान वाटायचं बघा. लहान म्हण नका, मोठा म्हण नका, गोर म्हण नका, गरीब म्हण नका, सौंदी माणसं यशवंताच्या दवाखान्यात जायची, मनाला लई समाधानी वाटायचं बघा. पोराओ, कथा शेवटाला आली बघा. लई जोमानी सुरुवात केली होती मी सांगाया कथा. कथा शेवटाला आली पोराओ. प्लेगची साथ आली पुण्यामध्ये. अशा काखमंदी गाठी याच्या, अंगाला बारीकसा ताप यायचा आणि माणसं पटापटा मरायची बघा. पोराव, तुम्ही कोविड पाहिलाय, आपली माणसं गमावल्यात. पोराव, तुम्ही एकाला उचलून दवाखान्यामध्ये नेईपर्यंत दुसरं पडलेलं असायचं, दुसऱ्याला उचलून दवाखान्यामध्ये नेईपर्यंत तिसरं पडलेलं असायचं, आणि तिसऱ्याला उचलून दवाखान्यामध्ये नेईपर्यंत चौथं पडलेलं असायचं. त्याला उचल दवाखान्यात नी, त्याला उचल दवाखान्यात नी, त्याला उचल दवाखान्यात नी, अशी आमची घाई चाललेली पोराओ. मुंडव्यामध्ये गायकवाडाच्या वस्तीमध्ये माणसांना दवाखान्यात नेण्यासाठी आम्ही धडपड करत होतो. गायकवाडाचं लेकरू बारक
लय किरकिर करत होत. बाकीची माणसं हात लावा ना त्याला. मागासवर्गीयाचं म्हणायला लागलं. जीव वाचवायचा पोराओ. ते कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे, कुठलं काही बघायचं नाही. पोराला उठवलं, माझ्या खांद्यावरती टाकलं मी पोराला उचलून. पोराच्या काखामध्ये चाचून पाहिलं. बाळाच्या काखामध्ये गाठी लागत होत्या. बाळाच्या गालाला चाचून पाहिलं. बाळाच्या अंगाला बारीक ताप लागत होता. बाळाचं काय बरं वाईट व्हायला नको म्हणून त्याला घेऊन मी अशी जोराने निघाली. पण माझं पाऊल पुढे उचला ना. मला पुढच्या काही दिसाना. म्हणलं असं का झालं. माझ्या डोळ्यापुढे अंधारी का पसरली. मला पुढच्या काही का दिसाना. मी माझ्या काखामध्ये चाचपून पाहिलं. माझ्या काखामध्ये गाठी लागत होत्या. मी माझ्या गालाला चाटपून पाहिलं. माझ्या अंगाला बारीक ताप लागत होता. मला माझ्या जीवाची पर्वा नव्हती. त्या बाळाचं काय बरं व्हायचं, त्याला यशवंताच्या दवाखान्यापर्यंत पोहोचवायचा होता. ह्या बाळाचं काय बरं व्हायला नको मी जोराने निघाली. मला पुढचं काही दिसाना. पाऊल पुढे उचला ना. तुमच्यातलं कुणी पुढे येईल का. ह्या बाळाला यशवंतापर्यंत नेऊन पोहोचवल का. यशवंता ह्या बाळाला या दवाखान्यापर्यंत कोणी नेऊन पोहोचवल का? अशा रीतीने शेवटच्या क्षणापर्यंत दुसऱ्यांसाठी झटत असताना सावित्रीबाई फुलेंचा मृत्यू झाला. आपणही शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी काहीतरी करत राहावं एवढीच नम्र इच्छा या कार्यक्रमाच्या मागे आहे. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद. आज सादर झालेला मी सावित्रीबाई फुले बोलतो हा एक पात्रीप्रयोग आपल्या सर्वांना सावित्रीबाई फुलेंच्या कार्याची, संघर्षाची आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी केलेल्या संघर्षाची प्रभावी जाणीव करून देणारा ठरला. हा प्रयोग केवळ कला आविष्कार नसून प्रबोधनाचा प्रभावी माध्यम आहे. आणि या उत्कृष्ट सादरीकरणासाठी प्राचार्या डॉक्टर वृषालीताई रणधीर, पुणे कलाकार व दिग्दर्शक आणि संयोजन समितीचे मी मनपूर्वक आभार मानतो. व या प्रयोगामुळे तरुण पिढीला सावित्रीबाई फुलेंच्या कार्याची आणि त्यांच्या स्त्री शिक्षणाबद्दलच्या प्रेरणा ठरल्या आहेत हे मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि मी महेंद्र पिंपळगावकर, महाड 14 तळ सत्याग्रहाचा दिवस हा राष्ट्रीय जलदिन घोषित करा या आंदोलनाचा प्रणेता या नात्याने आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि काहींचे सुद्धा मी आभार मानतो. होत आहे 100 वर्ष पूर्ण होत आहेत या कार्यक्रमाला. मी या अनुषंगाने हा लढा चालवलेला आहे आणि याचे पॉम्पलेट सुद्धा मी वाटत आहे. आपल्याला एक पॉम्पलेट जरी शिकवत आहे.